की एक जोडपं राहत होतं दादा त्यांच्या शेजारी, आणि ते जोडप्यातली त्याची जी पत्नी होती त्या माणसाची, ती नेहमी पती जे सांगल त्याच्या विरोधात वागायची. म्हणजे ज्या वेळेस पती जर म्हणाला की आज आपल्याला दुधाचा चहा घ्यावा असं वाटतोय, तर ती म्हणजे नाही, मी काळाच करेन, दुधाचा नाही करणार. मग एक दिवस झाला असं की त्या मनुष्याच्या पत्नीचे मामा आले. मामा आल्यानंतर तो मनुष्य त्या पत्नीला म्हणतोय, ऐक ना मामा, फार दिवसाने आलेत, आपण आहे ना त्यांना छान पुरणपोळीचा स्वयंपाक करू. पुरणपोळी अजिबात करणार नाही म्हणे, पुरणपोळी बेसन करेन. विरोधात चालणारी बाई होती. बेसन करेन म्हणे. बेसन म्हणजे जे कुठल्याच सणाला चालत नाही ती बेसन, बेसन करेन म्हणे. बरोबर ठीक आहे, बेसन करा. आता हिना मामाच्या जवळ आपले चव घालायचे ठरवले म्हणे, काय अडचण नाही. मामा त्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर म्हणे, आता पुन्हा कधीच येणार नाही बाबा, मी कधीच्या नवत आलो, एवढा अपमान करून यांनी मला पाठवून दिलं, बेसन खाऊ घातलं म्हणे. निघून गेले मामा. पण त्याच्यानंतर 8 दिवसांना मग ह्याचे मामा येणार होते. ते म्हणे आता आपले मामा आपल्याकडं भरपूर दिवसांनी येऊ लागले, आणि आता आपल्याला पुढे काम पडणार आहे, मामा मुलं बाळा लग्नाला आले, आता मामाला नाराज करून जमणार नाही म्हणे. तो पत्नीकडे गेला. पत्नीला म्हणे, ऐक ना, आज माझे मामा येत आहे, पण आपण आहे ना त्यांना आज बेसनच करू म्हणे. आपण त्यांना बेसन आणि भाकरच करू. वेळ झाले की म्हणे, मामा किती दिवसांनी येऊ लागले, त्यांना पुरणपोळी करू म्हणे, आपण पुरणपोळी खाऊ घालू म्हणे त्यांना. बरं ठीक आहे म्हणे, पुरणपोळी तर पुरणपोळी. आपलं काम भागलं, विषय झाला, पुरणपोळी झाली, मामा व्यवस्थित निघून गेले. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या गावात असाच सप्ताह होता. सप्ताह चालू असताना काही वारकरी मंडळी आले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बाप्पू असतील, आमचे अण्णा असतील, परमेश्वर महाराज असतील, सगळे आले. आणि आल्यानंतर पारमार्थिक माणूस होता, आणि म्हणे चला मग आमच्या घरी आज जेवण आमच्या घरी करू. मी पंक्तीवाल्यांना सांगतो आज महाराज मंडळीने मी माझ्या घरी नेतो. बरं काय अडचण नाही म्हणे, चाल तुम्ही तुमच्यासोबत येऊ म्हणे आज. मग सोबत आल्यानंतर त्याने पत्नीला सांगितलं, आज महाराज मंडळी आलेत बरं का, मग काय करायचं त्यांना खायला. तर त्याला लक्षात आलं, आता जर आपण हिला म्हटलं काही चांगलं खायला करता, महाराजांजवळ सुद्धा आपला काही सन्मान ठेवणार नाही. त्याने एक काम कर, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि बाजरीची भाकर त्यांना फार आवडते, वरण पोळी खाऊ खाऊ लई परेशान होते म्हणे ते. त्यांना हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि भाकरच कर. वेळे झाले की म्हणे तुम्ही, त्यांना आपण पंचपक्वानाचं जेवण करू. ते त्या ठिकाणी वारकरी लोक आहेत, त्यांना आपण चांगलंच जेवण करू. वारकरी लोक म्हणे, काका तुमच्यापेक्षा काकीचा स्वभाव चांगला आहे बरं का. त्याने काकीचा स्वभाव कसा आहे फक्त या पठ्ठ्यालाच माहिती आहे म्हणे. त्याने असं तुम्हाला जरा एक झटका दाखवाच लागतो म्हणे. काय खायचं तुम्हाला सांगा. बाप्पूला विचारलं काय खायचं. बाप्पू म्हणे माझ्यापेक्षा परमेश्वर महाराज जास्त फिरता म्हणे. त्यांना विचारा काय खायचं. मला काही एवढा बाहेरचा अनुभव नाही म्हणे. परमेश्वर महाराज म्हणे जे चालल, जे तुमच्या पत्नीला सुंदर बनवता येतं तो स्वयंपाक आम्हाला करून द्या, पण तुमच्या काकीचा स्वभाव सुंदर आहे. एवढं वाक्य त्यांनी पुन्हा वापरलं. तेव्हा यांना काकीचा स्वभाव एकदा सांगावंच लागेल. मग त्याच्यानंतर घरात गेला, पंचपक्वानाचं सुंदर जेवण केलं, आणि पानं होते त्यावेळेस, केळीचे पानं व्यवस्थित वाढ म्हणे बरं का, नाही तर पानं व्यवस्थित वाढता वाढता खाली पाडशीन. तिने हे फेकले असे वरूनच फेकायला लागले ते. महाराज मंडळी बापरे, काकीचा स्वभाव तर फारच उग्र आहे. त्याच्यानंतर म्हणे अजून थांबा, अजून दाखवतो. मग पुरणपोळ्या घेतल्या वाढायला. पोळी व्यवस्थित खाली टाक, हे वरून फेकली म्हणे अशीच, खाली टाकायची, वरून टाकत तिथून गेली. त्याच्यानंतर म्हणे पायी दम म्हणे चाल बरं का, नाही एखादा पाय तुझा पात्रात पडेल. सगळ्या पात्रावून पाय देत गेली माऊली, पात्रावून पाय देत गेली. याचा आशय एवढाच की जसा नवरा सांगत होता त्याच्या विरुद्ध वागत होता. मग काही दिवसाने प्रसंग असा झाला की त्यांना पेरणीला जायचंय. पेरणीचे दिवस होते, पावसाळ्याचे दिवस होते. दोघंही नवरा बायको निघाले, आणि वाट काही व्यवस्थित नव्हती जाण्याची, चिखलाची वाट होती. आणि जाताना त्यांच्या शेताच्या मध्ये एक नदी आडवी. पेरणीला गेले, पेरणी अर्धवट राहिली, आणि जे धोधो पाऊस चालू झाला. सलग 3 तास पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर त्या नदीला पाणी आलं. याने विचार केला जर नदीचं पाणी वाढलं तर आपल्याला जाता येणार नाही. पण हिला सांगावं जायचं, ती म्हणे नाही जायचं. पुन्हा त्याला शेजारी लोक चालले होते जवळून, त्यांनी निरोप दिला, रामभाऊ पाणी फार वाढतंय, डोंगरावर पाणी पडतंय.
नदीला पूर येईल त्याच्या आधी घर गाठा. तिने कसं जाणार, मलाही पोहता येत नाही, हिलाही पोहणं नाही, जाणार कसं. तिने अहो बैल आहे, बैलाला पोहणं असतं म्हणे, बैलाचं शेपूट धरा, बैल आपोआप तुम्हाला काठावर आणून सोडतात. तिने बरं 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 ठीक आहे ठीक आहे गेले. नदीला पाणी वाढलं होतं. हा त्याच्या पत्नीला म्हणतो, बाई एक काम कर, तू आहे ना हा बैल धर. तिने हा का बरं, हा बैल बांडा आहे म्हणे, याचं शेपूट बारीक आहे, ते मी धरतो, तू मोठं शेपूट धर. ते म्हणे नाही नाही, माझ्या बापाकडे 12 जोड्या होत्या बैलाच्या आणि मला बांडा बैल धरता येणार नाही, तुम्ही हा धरा, मी बांडा धरेन. मला हा धरायचं सांगता म्हणे. बांडा धरला बांडा. पाण्यात निघाले काका. पाण्यात निघाल्यानंतर ते त्याच्या पत्नीला म्हणतोय तो माणूस, आई चांगलं फिट पकड बरं का, नाही तर सुटशीन, पाणी फार आहे. मी ढिल्ला धरेन म्हणे, फिट नाही धरणार. तिने बरं बाबा नाही ऐकायचं, नको ऐकू, ढिल्लं धर, पण एक काम कर म्हणे, सोडू नको. तेव्हा हे सोडलं गेलं म्हणे, सोडून लगेच सोडून गेलं. पत्नी वाहून गेली. हा काठावर आला आणि नदी वाहत होती खाल्लाकडं, हा गेला वर लगडं सापडे. त्याला लोक म्हणू लागले, रामभाऊ अहो नदी इकडं वाहती, तुमची बायको वाहून गेल्याचं आत्ता कळलं आम्हाला, नदी इकडं वाहती, तुम्ही इकडं कुठं पाहत चालले वर लकडं. तिने मला तिचा सगळा अंदाज आला, भाऊ ती सोयचं नाही जाणार म्हणे, ती उलट जाईन इकडं. एवढे ती विरोधात वागते. विठाला विठाला.